पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एक अर्धवट जळालेलं प्रेत जे आहे ते आढळल्याचं पाहायला मिळालं। यामुळे वैकुंठातल्या सुरक्षा व्यवस्थेवर किंवा वैकुंठामधील एकंदरीत प्रश्न जे आहेत ते पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर आहेत। तुम्हाला नेमका हा संपूर्ण प्रकार कसा समजला आणि या संदर्भात तुम्ही मनपा प्रशासनाला देखील जे आहे ते पत्र देखील पाठवलेलं आहे, काय सांगाल? सकाळी माझ्या मित्राच्या आईचा सावडायचा कार्यक्रम होता। मग त्यांनी पाहिलं असता वैकुंठ स्मशानभूमीत शेड नंबर 2 खालील भागामध्ये अर्धवट जाळलेला मांसाचे तुकडे कुत्रे घेऊन पळत होते किंवा खात होते। मग खात असताना चेक केला असता ते खरं मांसाचे तुकडे होते आणि सदरची घटना अतिशय क्लेशदायक आणि धक्कादायक आहे की 11,000 कोटीचा अर्थसंकल्प असणाऱ्या महानगरपालिकेची ही अशी अवस्था असेल तर नागरिकांनी याबाबत काय कुणाकडे मागणी करायची आणि काय करायची। आणि सदरची भटकी कुत्री उद्या जर नागरी परिसरात गेली आणि कुठल्याही लहान मुलाला वगैरे त्यांना जर मांस खायची सवय लागली असेल आणि उद्या काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे। निश्चितच तुम्ही महापालिका प्रशासनाला या संदर्भातला पत्रव्यवहार जो आहे तो केलेला आहे, ती महापालिका प्रशासनाकडून काही उत्तर आले? वैकुंठ स्मशानभूमीच्या जे विद्युत विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शेकटकर मॅडम मुख्य अभियंता पुणे मनपा यांनी याबाबत त्वरित कर्मचाऱ्यांना आणि सूचना केलेल्या आहेत। आम्ही पण त्यांच्या संग बोललो, आमच्या तीव्र भावना त्यांच्यापाशी आम्ही बोलल्या त्या देखील आणि आयुक्त साहेबांना पण देखील माहिती कळलेली आहे। त्यांनी ह्याच्याबाबत त्वरित बंदोबस्त आणि दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यास किंवा ठेकेदारास कारवाई करू असे आश्वासन दिलेले आहे। जर मनपा प्रशासनाकडून काही कार्यवाही झाली नाही तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल सामाजिक कार्यकर्ते? नक्कीच आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप आणि माझे आमदार रवींद्र वदंग यांच्या आम्ही नेतृत्वाखाली इथं नक्कीच आंदोलन करू। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा जो प्रकार समोर आला होता, यानंतर वैकुंठ स्मशानभूमीतील अनेक प्रश्न जे आहेत ते पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतं आहे। जर हे प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन देखील केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर यांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे। चेतन केदारींसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।